आरोप यामुळे होऊ लागले कारण आंदोलकांच्या वतीमध्ये काही लाडकी बहीण योजनेचे फ्लेक्सेस आढळले, त्यानंतर असेल ना, पण म्हणून निषेध व्यक्त करू नये का? आता सुद्धा मला बदलापूरचे शिवसैनिक भेटायला येणारच आहे. एखाद्या घटनेचा निषेध करणं हे राजकारण कधीपासून यांना वाटायला लागलं? हे राजकारणात काय म्हणजे निषेध पण करायचा नाही. पोलिसांनी एकतर ज्या काही बातम्या अंगाला म्हणजे वाचायला सुद्धा अंगावरती काटा येतो, एवढ्या घृणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागतंय. काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या आधी आमच्या विनोद घोसाळकरांच्या पुत्राची हत्या झाली, अभिषेक. त्याही वेळेला यांनी जबाबदारी झटकली आणि तेव्हा तर उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा घेऊ. तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही. एखादी हत्या झाली तर तुम्ही त्याची बरोबर गाडीखाली आलेल्या कुत्र्याची करता, मग या चिमुरड्या मुलींची बरोबरी तुम्ही कोणाशी करताय? यांना काय मुलं बाळं नाहीयेत? हे काय सुरक्षित नाहीयेत का? असुरक्षित आहेत का सुरक्षित आहेत? काय नेमकं काय बोलायचं त्यांना?